सोलापुरातील कुरडू गावकऱ्यांनी आज बंदची हाक दिली आहे। कुरडू गावाची तुलना बीडच्या प्रकरणांशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक देण्यात आली आहे। आज संपूर्ण गाव एकमुखाने बंद पाळतंय। गावात पाण्याचा प्रश्न बिकट आहे। पाणंद रस्त्याची कामं अडली आहेत। मात्र मूळ विषय बाजूला ठेवून अजित पवार आणि अंजना कृष्ण यांच्या फोनवरील संवादांवर विषय वळवला गेलाय, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे। आज कुरडू कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने कुरडू गावाची बदनामी केली आणि चुकीचे गुन्हे दाखल केले, ही त्यांची भूमिका आहे। या विरोधात त्यांनी पूर्णपणे बंद पाळण्यात आलेला आहे। आता जोरजोरात सगळ्या गावात घोषणाही झालेली आहे। मला सांगा, आपल्यासोबत ही मंडळी आहेत सगळी, काय नेमके आज कशा पद्धतीचं आंदोलन झालंय? जे काही शेतकऱ्यांनी पाठीमागे जे गावावरती आमच्या बदनामीचा ठपका ठेवला गेला किंवा रस्ते बंद पाडले, आमचे जाण्या येण्याची फार मोठ्या प्रमाणात गावामध्ये अडचण आहे। आता तुम्हाला थोड्या वेळानं आम्ही तिथे नेऊन दाखवणार आहे की बाबा गावची खरी परिस्थिती काय आहे अडचणीची। सध्या गावामध्ये 71 रस्ते जे आहेत त्याच्यामधले बरेचसे रस्ते खराब झालेले आहेत। त्या रस्त्याचं मजबूतीकरण केलं जावं। मजबूतीकरण करण्याच्या अगोदर जरी सध्या लगेच तात्काळ करणं शक्य नसेल तर मुरुम वगैरे टाकून तरी ते रस्ते आता त्या रस्त्यावरून ये जा करण्यायोग्य करण्यात यावे। प्रश्न राहिला बाजूलाच, यांचं राजकारण चालू झालं नेते लोकांचं। काय प्रश्न सुटेल वाटतंय? प्रश्न सुटेल, 100% प्रश्न सुटेल। गावातील लोकांची एकच अपेक्षा आहे की रस्ते आणि पाणी। सगळ्यांची भूमिका एवढीच आहे की आमची जी मूळ मागणी होती, ही रस्ते, आमचा जो खराब झालेले रस्ते ज्याच्यासाठी मुरुम उपसा झाला होता, हा रस्त्यासाठी झाला होता आणि हे रस्ते नीट करून द्यावे, शासनाची जबाबदारी आहे। पाणी आम्हाला द्यावं, ह्या मागणीसाठी यांचं आंदोलन आहे आणि या आंदोलनानंतर आमचे प्रश्न सुटतील अशी त्यांची मागणी आहे, अशी त्यांची भूमिका आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा।